नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर नंबर 14 बघतोय. आधुनिक जग. यामध्ये आपण पहिलं प्रकरण बघतोय, वैभवशाली राज्यक्रांती जी इंग्लंडमध्ये घडली किंवा हिला रक्तहीन राज्यक्रांती म्हणतात. आपण मागचं जे लेक्चर झालं, या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण या क्रांतीचे 5 परिणाम बघितले. अनियंत्रित राजेशाहीचा शेवट कसा झाला, राजा आणि पार्लमेंट यांच्यातील संघर्षाचा शेवट कसा झाला, पार्लमेंटचं सार्वभौमत्व सिद्ध झालं, व्हिग आणि टोरी पक्षात तडजोड झाली, कार्यकारी मंडळ आणि मंत्रिमंडळ पद्धतीचा उदय कशा पद्धतीनं झाला. आज आपण जो पुढचा परिणाम आहे, न्यायमंडळ स्वतंत्र झालं. क्रांतीपूर्व काळ. या क्रांतीपूर्व काळामध्ये राजा न्यायाधीशांच्या नेमणुका जो आहे हा नेमणुका करत होता. न्यायाधीश राजाला जबाबदार असायचं. न्यायाधीशांच्या निर्णयावर राजाचा दबाव जो आहे हा दबाव राहत होता. त्यामुळं निर्भय निपक्षपातीपणे न्यायदान हे होत नव्हतं. वैभवशाली क्रांतीनंतर न्यायालयीन विभाग स्वतंत्र करण्यात, न्यायव्यवस्था स्वतंत्र काम करेल आणि त्यात कुणाचीही ढवळाढवळ राहणार नाही हे निश्चित झालं. त्या पद्धतीनं न्यायाधीशाला त्याच्यावरील आरोप जे हे आरोप सिद्ध झाल्याशिवाय पदमुक्त करता येणार नाही हे ठरलं आणि परिणामी न्यायाधीश स्वतंत्र, निर्भय आणि निपक्षपाती न्याय देण्याचं काम करू लागले. आणि ही इंग्लंडची न्यायव्यवस्था जगाला अनुकरणीय ठरलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर इंग्लंडचं परराष्ट्रीय धोरण जे होतं, हे इंग्लंडचं परराष्ट्रीय धोरण खंबीर बनलं. इंग्लंडचा राजा दुसरा जेम्स जर आपण बघितलं, हा हुकुमशाही वृत्तीचा असला तरी त्याचं परराष्ट्रीय धोरण कमकुवत होतं. कारण तो फ्रान्सचा सम्राट 14वा लुई ह्याच्या हातातलं भाऊलं बनला होतं. त्यामुळं फ्रान्सला अनुकूल असं परराष्ट्रीय धोरण आखलं जाईल. आणि मग युरोपचं राजकारण आणि या युरोपच्या राजकारणामध्ये सुद्धा इंग्लंडची विदेश नीती कमकुवत होती. पण क्रांतीनंतर पार्लमेंटच्या पाठिंब्यावर स्वतंत्र आणि खंबीर परराष्ट्र धोरणाचा अवलंब सुरू झाला. त्यामुळं युरोपचं राजकारण आणि या युरोपच्या राजकारणामध्ये इंग्लंडचं महत्त्व वाढलं. प्रसंगी विल्यमनं फ्रान्सबरोबर जो संघर्ष आहे
हा संघर्ष करायला सुरुवात केली. फ्रान्सच्या विरोधातील राष्ट्र आणि या राष्ट्रांचं जे संघटन आहे, हे संघटन करण्यात इंग्लंडला यश आलेलं दिसतं. आणि त्यामुळं युरोपमध्ये इंग्लंडची प्रतिष्ठा जी ही प्रतिष्ठा वाढली. आणि इंग्लंडचं परराष्ट्रीय धोरण जे आहे, हे परराष्ट्रीय धोरण खंबीर बनलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर इंग्लिश लोकांचा मूलभूत हक्क आणि इंग्लिश लोकांच्या मूलभूत हक्काला खास मान्यता मिळाली. इंग्लंडच्या पार्लमेंटनं विल्यम आणि मेरी यांना राजपदावर बसवताना त्यांच्याकडून बिल ऑफ राईट्स मंजूर करून घेतले. त्यामुळं व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, मुद्रण स्वातंत्र्य या लोकांच्या मूलभूत हक्काला जी मान्यता आहे, ही मान्यता मिळाली. व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, मुद्रण स्वातंत्र्य हे लोकांचे मूलभूत हक्क आणि या मूलभूत हक्काला मान्यता मिळाली. आणि इथून पुढं इंग्लंडच्या राजाला राजपदाची शपथ घेताना इंग्लंडमधील जनतेच्या मूलभूत हक्कावर आणि त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार नाही, तर त्यांच्या स्वातंत्र्याची हमी राजानं देणं बंधनकारक केलं. बिल ऑफ राईट्समध्ये पार्लमेंटनं राजाकडून घटनात्मक तरतुदींना मंजुरी घेऊन राजा कधीच अनियंत्रित होणार नाही हे दाखवून दिलं. आणि मग इंग्लंड हे प्रोटेस्टंट राज्य, इंग्लंड हे प्रोटेस्टंट राज्य बनलेलं आपल्याला दिसतं. वैभवशाली राज्यक्रांती म्हणजे इंग्लंडच्या प्रोटेस्टंट पंथीय जनतेनं कॅथॉलिक पंथीय राजावर मिळवलेला विजय होता. बिल ऑफ राईट्समधील तरतुदीनुसार इथून पुढं कॅथॉलिक पंथीय व्यक्ती ही इंग्लंडच्या गादीवर बसू शकणार नव्हती. इंग्लंडचा राजा हा प्रोटेस्टंट पंथीयच असेल हे निश्चित झालेलं आपल्याला दिसतं. त्यामुळं इंग्लंड हे प्रोटेस्टंट राष्ट्र बनलं. इंग्लंडनं पुढच्या काळात ख्रिश्चन धर्मातील इतर पंथीयांना सहिष्णुतेनं वागवलं, पण जे कॅथॉलिक पंथीय होते या कॅथॉलिक पंथीयांना मात्र दया दाखवलेली नाही, दाखवली नाही. तर
1688 ते 1714 या काळातील इंग्लंडमधील घटनात्मक प्रगती पाहत असताना आपण बिल ऑफ राईट्सचं घटनात्मक महत्त्व बघणार आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. ते पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे आपण. या क्रांतिकारक समझोत्याची वैशिष्ट्ये आपल्याला काय सांगता येईल? क्रांतिकारक समझोत्याचं स्वरूप कसं होतं? राजानं राजेपद ही पार्लमेंटची भेट म्हणून स्वीकारली. दैवी वारसा हक्क सिद्धांत रद्दबादल समजावा. 1689च्या बिल ऑफ राईट्सनं पार्लमेंटचं सार्वभौमत्व आणि जनतेचं स्वातंत्र्य मान्य केलेलं आपल्याला दिसतं. राजा आणि पार्लमेंट यांचे संबंध 1694च्या त्रैवार्षिक कायद्यानं निश्चित केलेले आपल्याला दिसतं. खडं सैन्य, या खड्या सैन्याबाबत धोरण निश्चित करण्यात आलेलं होतं. महसुलासंबंधीचं धोरण निश्चित केलं. धार्मिक धोरणात मर्यादित स्वरूपात सहिष्णुता मान्य केली. राजकीय पक्षासंबंधीचं धोरण होतं. भाषण स्वातंत्र्य मान्य केलं. देशद्रोहासंबंधीची व्यवस्था लागू केली. 1701 साली ॲक्ट ऑफ सेटलमेंट पास केला. कॅबिनेट पद्धतीचा विकास केलेला आपल्याला दिसतो. आपण बघितलं व्हिग आणि टोरी पक्षामध्ये समझोता झाला. हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये टोरी पक्षाचं बहुमत होतं. त्याला त्यांचा राजाच्या दैवी वारसा हक्काच्या सिद्धांतावर विश्वास होता. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये व्हिग पक्षाचं बहुमत होतं. त्यांचा विश्वास वेगवेगळ्या तत्वावर होता. पार्लमेंटला राजाला नेमण्याचा हक्क आहे हे व्हिगना वाटायचा. दुसरा जेम्स पळून गेल्यावर फ्रान्सचं आक्रमण आणि या फ्रान्सच्या आक्रमणाचा धोका ओळखून टोरी आणि व्हिग पक्ष मतभेद विसरून एकत्र आले आणि त्यांनी कन्व्हेन्शनल पार्लमेंट बोलावून आपापसामध्ये समझोता करून दुसऱ्या जेम्सची मुलगी मेरी आणि तिचा पती तिसरा विल्यम यांना इंग्लंडचं राज्य बहाल केलं. असा हा समझोता होता. मेरीला बोलावून टोरीच्या विचाराप्रमाणे राजाच्या दैवी वारसा हक्क मान्य केला. तर विल्यम तिसऱ्याला राज्य देऊन व्हिग विचारसरणीप्रमाणे राजा नेमण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे हे दाखवून दिलं. या समझोत्याच्या विचाराचं प्रतिबिंब म्हणून धार्मिक बाबतीमध्ये सहिष्णुता स्वीकारण्यात आलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यानंतर मग 1689चं बिल ऑफ राईट्स आणि या बिल ऑफ राईट्सचं कार्य कशा पद्धतीचं होतं याचा जो आढावा आहे मित्रांनो, याचा आढावा आपण पुढचं जे लेक्चर आहे या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत.